आणि आज तारीख 8 मार्च 2025 आणि महिला दिन आणि आज महिला दिनाच्या सगळ्या महिला वर्गांना खूप खूप शुभेच्छा। जागतिक महिला दिन या निमित्ताने आपण सर्व महिला भगिनी माता भगिनी गावातील सर्व महिला एकत्र जमलेलो आहोत। ग्रामपंचायत फोंडाघाट यांच्या वतीने आपण या ठिकाणी जागतिक महिला दिन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आता इथे माजी पंचायत सभापती सुजाता हडरे मॅडम यांचं आगमन होत आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी नितेश नारायण गुरु तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज तारीख 8 मार्च 2025 आणि महिला दिन आणि आज महिला दिनाच्या सगळ्या महिला वर्गांना खूप खूप शुभेच्छा। सो खूप महिला दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आणि आपण आता महिला दिनासाठी जाता स्पेशल असं आपण आता पुन्ननंद भवनमध्ये जाता म्हणजे तिकडे ह्या हॉल पुन्ननंद भवन हॉल। सो तिकडे आपण जाता बाजारात। तो तिकडे आज ग्रामपंचायतीच्या माध्यमाने आज महिला दिन साजरा होता ग्रामपंचायत थ्रू फोंडाघाट आपल्या। सो तिकडे आपण चालला आणि तिकडे आपल्याला बोलवणं आलेलं। सो आपण आज तिकडे जाता। सो चला तर तिकडे घेऊन जाते काय कसं कार्यक्रम काय पार्श्वभूमी या सगळं तुमका थंय जाऊन समजत। माका पण काय माहिती नाही, मी पण एकदम अर्जंट बेसिसलाच माका बोलवलेला आणि मी हो म्हटले, कारण की मी घरीच होते म्हणून म्हटलं चला जाऊया आणि आपल्या गावातलं कार्यक्रम आणि मी फ्री असेल तर मी नक्की जायचा प्रयत्न माझा असता। सो नक्की आपण तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन शूट करूया आणि तिकडे जाऊनच बघूया काय वगैरे आहे ते। किंवा तुमका हे पहिल्यांदा भेटायलाच गेला असा ते एक 30-40 मिनटात किंवा 30-40 सेकंदमध्ये पहिल्या की काय आहे या ब्लॉगमध्ये। सो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजूनच जाईल। सो चला तर मित्रांनो, आता फ्रँकली स्पीकिंग मला जास्त काय माहिती नाही। ह्यांच्या आपल्या सरपंचाच्या थ्रू दीपवजन वगैरे असेल, त्यानंतर थोडेसे डान्स वगैरे असतील असं थोडंसं मला माहिती आहे, बट एक्झॅक्टली मला पूर्ण काय माहिती नाही। सो तिथे गेल्यावर समजेल। सो चला तर मित्रांनो, आपण जाऊया लवकरात लवकर तिकडे। 3:30चं टायमिंग आहे, 4-4:30 वाजतीलच चालू होईल, पण त्यातलं तर आपण लवकर जाऊया इथून। सो चला तर मित्रांनो जाऊया आपण आपल्या। आणि एक माझ्या चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नका। तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असतात तर अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ भेटत जातील। आणि लाईक शेअर आणि कमेंट खूप करा। सो पण आता हवं तर शाळेकडे बघू शकता खाली जाणार कोणतरी बघतं आणि सध्याचा लुक या, कारण की त्याला खूप ऊन पडतं तर चेहऱ्यासाठी थोडंसं आणि धूळ पण जास्त उडतात, त्याच्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरती मास्क घातलं, बाकी काय नाही, थोडंसं वेगळं वाटत होतं थोडंसं मास्क घातलं, कारण की थोडंसं चेहऱ्यावर धूळ वेगळी उडतं त्याच्यासाठी असा विषय असा। तो बघूया मी जाता की नाही माझा आता त्याच्यासोबत आहे विजयासोबत, नाही तर मग कोणतरी बघूया त्यासोबत आपण जाऊया। सो असं विषय आहे। सो चला, आणि खूप काय मग तापलं कारण की जास्त हीट आहे सध्या गावी। सो असं विषय मे महिन्याचं पुढचं ऊन पडता परिस्थिती असा। सो चला आता बघूया कोणतरी वाट आणि आपण जाऊया खाली। सो चला, आणि पुन्ननंद भवन आहे बघा। सो आपण चला, भाडेकर बाई नाही होतं आमच्याकडे, भाडेकर बाई ओ बाई नो। सो चला जाऊया महिला दिनामध्ये कार्यक्रम महिला दिनानिमित्त। सो तिकडे पुन्ननंदमध्ये सो जरा जाऊया तिकडे आहो। सो आपला माणूस हवं हे बघा, एक माणूस ह्याला काय असतात त्यांका जरी यायचा पुन्ननंद भवनमधले खुलचे काय वय असतात तर आमच्या वाडीतले विजय गुरव। सो असं विषय केअरटेकर आहेत ते या हॉलचे, आमचे स्वतः विजय गुरव बसलेत ते। आपण पण जागा आतमध्ये बघूया काय असं, अजून कोणीला नाही आहे बघितले, कोणचे खाली होते पण जाऊन बघूया कसं काय असतात। सो चला या आतमध्ये तुमका जागतिक महिला दिन या निमित्ताने आपण सर्व महिला भगिनी माता भगिनी गावातील सर्व महिला एकत्र जमलेलो आहोत। ग्रामपंचायत फोंडाघाट यांच्या वतीने आपण या ठिकाणी जागतिक महिला दिन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींचं मैत्रिणींचं मी प्रथमतः शब्दसमूहाने स्वागत करते। स्वराज्याचा राजा घडविला जिजाऊंनी शिवरायांच्या रूपात। स्वराज्याचा राजा घडविला जिजाऊंनी शिवरायांच्या रूपात। स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढल्या राणी लक्ष्मीबाई रणांगणात। स्वराज्याचा राजा घडविला जिजाऊंनी शिवरायांच्या रूपात। स्वातंत्र्यासाठी इंग्रजांनी
शी लढल्या राणी लक्ष्मीबाई रणांगणात। संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने आणि रमाबाई यांच्या मातृत्वाने पावन झालेल्या, कोकणचं प्रवेशद्वार असलेल्या, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या फोंडाघाट गावामध्ये आज महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व महिला वर्गाचे मी सहर्ष स्वागत करीत आहे। सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या आई जिजाऊ, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, समस्त स्त्री वर्गासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अशा या सर्व स्त्री शक्तीला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। त्यानिमित्त आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। क्षणकाळाची पत्नी, अनंत काळाची माता म्हणजे स्त्री। क्षणकाळाची पत्नी, अनंत काळाची माता म्हणजे स्त्री। आई, बहीण, मुलगी, पत्नी अशी अनेक नाती हळूवारपणे जोपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री। कुटुंबाचा कणा म्हणजेच पाया म्हणजे स्त्री। स्त्रीशिवाय कुटुंब नाही आणि कुटुंबाशिवाय समाज नाही। मूल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडविण्यापर्यंत जबाबदारपणे आपली जबाबदारी विना तक्रार पार पडते ती व्यक्ती म्हणजे स्त्री। अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला। ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला। ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला। ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला। आणि ज्याला स्त्री पत्नी स्त्री म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, तो सीतेचा राम झाला। यानंतर चौथ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते विभागून दिलंय की स्पर्धकांना म्हणजे ज्या प्रशिक्षक होत्या त्यांनाही प्रश्न पडला असेल तर त्यांनी तो विभागून दिलेला आहे। त्याच्यामध्ये सेजल रेवडेकर आणि स्मिता बडबिडिये यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। त्यानंतर स्मिता बिडिये, सेजल रेवडेकर यांचे कोण नातेवाईक मैत्रीण जवळची जर कोण आलं असेल तर त्यांनी ते स्वीकारलं तरी पण चालू शकेल। त्यानंतर आहे सुनंदा कोरगावकर,
आमच्या नृत्याची सुरुवातही हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मराठी माणसाची अस्मिता जपणाऱ्या राजा शिवछत्रपती यांना वंदन करून करतो. झालं आपलं ऑलमोस्ट वाजले इकडे 6:30 वाजले 6:30 आणि आपण आता हे उभ्या तो बोललो थोड्या वेळाने आपण निघूया. आपण आता निघतो कारण की थोडं त्यांचं जास्त शूट नव्हतं, थोडंसं शूट होतं तर कार्यक्रम माझ्या 7, 8, 9च्या पण चालेल. पण मला बोलले की ठीक आहे बस झालं, थोडं केलं थोडं बस झालं. सो मग आपण आता निघूया कारण की आपलं नंतर काम आहे तो घरी जायचं आहे, त्याच्यामुळे आपण नंतर घरी जाऊया. तुमचा जर मला व्हिडिओ आवडला असतात आणि तुमचा माझे जे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करू शकता का बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका नवीन व्हिडिओ माझे भेटत झाले. तर मित्रांनो चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, आपली काळजी घ्या.